नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या पीक कापणी प्रयोगाला सुरुवात झालेली आहे। तरी आपण आपल्या गावामध्ये पीक कापणी प्रयोग करते वेळेस अतिशय बारकाईने लक्ष देऊन कामे करून घ्या। सध्याच आता मूग असो किंवा उडीद असो, पीक कापणी प्रयोग करते वेळेस अतिशय बारकाईने कापणी प्रयोग करते वेळेस अतिशय कमीत कमी वजन देण्याचा प्रयत्न करा, कारण की अतिशय पावसामुळे नुकसान जास्त झालेलं आहे। मला वारंवार कंपनीकडून फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की तुम्ही शेतकऱ्यांना माहिती सांगताय, तुम्ही कंपनीसाठी काम करा। पण शेतकरी मित्रांनो, मी कंपनी सोडून दिलेली आहे आणि जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास येत नसेल तर आपण चेक करू शकता, माझ्याकडे पण आहे। ही बघा, ही शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनी छत्री आहे। पीक विमा कंपनी आहे का मित्रांनो? शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपनी जी आहे ना, ती जे माहिती देणारे शेतकरी आहेत त्यांना असे बक्षीस वगैरे देत असते। कोणी का असं ना, कृषी सहाय्यक असो कोणा असो, त्यांना पण मदत करण्यासाठी कंपनी वेगवेगळे बक्षीस वगैरे देत असते। तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण ही अतिशय बारकाईने लक्ष देऊन पीक कापणी प्रयोग स्वतः आपण आपल्या हाताने हो किंवा प्रत्यक्षात हो किंवा आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक असोत यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या गावातील पीक कापणी प्रयोग हे अतिशय बारकाईने करून घ्या। ही काळाची गरज आहे, ही शेतकऱ्यांची गरज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय। आणि इथून समोर ही सोयाबीनचा असो पीक कापणी प्रयोग किंवा तुरीचा असो किंवा नंतर हरभऱ्याचा असो किंवा कापसाचा असो, आपण हे पीक कापणी करते वेळेस अतिशय बारकाईने पीक कापणी प्रयोग करून घ्या। पावसामुळे शेतकऱ्यांचं हल्ली नुकसान झालेलं आहे। कंपनी काही नाही, कंपनीचा फायदा बघत असते, पण शेतकरी मित्रांनो कोणावरतीही नाराज न होता आपण आपल्या मित्रांना, शेतकऱ्यांना सर्वांना एक घेऊन पीक कापणी प्रयोग करून घ्या। ही एक काळाची गरज आहे। तसं तर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणारच आहे, त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की किती बाय कितीचा प्लॉट असतो, कशी कापणी असते, कशी नंतर बसवतात, कसे स्तंभ असतात, कसं काय केलं तर प्लॉट कसा निवडला जातो, रँडम कसा पाडला जातो, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि सांगणारच आहे समोरच्या व्हिडिओमध्ये। अधिक माहितीसाठी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावत यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। नवीनच चॅनल खोललेलं आहे, त्याकरता आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगू शकता की बाबा आहेत, सांगतात माहिती, आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा।